2001 पासून साई सिद्धी चॅरिटेबल शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या शाही थाटात संपन्न होत आहे। यावर्षी या अखंडितपणे सुरू असलेल्या विवाह सोहळ्याचे 25वे रौप्य महोत्सव वर्ष असून आज होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं पूर्वसंध्येला पार पडलेल्या मांडव डहाळे कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती पाहावयास मिळाली। यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्रा काकी कोते यांच्या अथक प्रयत्नातून आजपर्यंत 2400 जोडपे या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले असून यावर्षी 65 वधूवरांचा शाही विवाह सोहळा पार पडत आहे। या रौप्य महोत्सव सोहळ्या प्रसंगी गेली 25 वर्ष हे आपले घरचे कार्य आहे, श्री साई नगरीत साईबाबांची सेवा आहे अशी भावना असणाऱ्या असंख्य शिलेदारांना आपला या कार्यात खारीचा वाटा असल्याचा प्रचंड आनंद दिसून आलाय। या रौप्य महोत्सव विवाह सोहळ्यानिमित्त नेहमीच रिक्षा संघटना असेल, शिर्डीतील सामाजिक संघटना असेल, तसेच साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद आणि सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या योगदानातून हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडत असल्याचे जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत कोते यांनी स्पष्ट केले। शिर्डी येथे सामुदायिक जो आज सिल्वर जुबली आपण म्हणूया, एक 25 वर्ष याला पूर्ण होत आहे व याचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत। साई सिद्धी रिक्षा संघटना असेल, मी त्यावेळेला साई सिद्धी रिक्षा संघटनेचा अध्यक्ष होतो, ते असेल, जनेश्वर प्रतिष्ठान असेल, आमचे 500 रूम परिसरातले सर्व सहकारी असतील, दिलमामा कोते पाटील मित्रमंडळ व त्यांचे सहकारी सगळे यादव ताते असतील, चंदूभूषणकर असतील, राजेंद्र बनकर असतील, अनेक सहकारी, संजीव बनकर असतील, अनेक सहकार्यांनी मिळून इकडं राहता तालुक्यात असेल, कोपराव तालुक्यात असेल किंवा मालेगाव पर्यंत जाऊन पोस्टर, बॅनरबाजी, झाडांना त्यावेळेस प्रसिद्धी एवढं माध्यम मोठं नव्हतं, बापूंनी आताच उल्लेख केला, प्रसिद्धी माध्यम नसताना छोटे छोटे स्टिकर्स तयार करणे, छोटे छोटे बॅनर्स तयार करणे व नवीनच त्या काळात फ्लेक्सचा फॅड आला होता 2001-2 मध्ये। तर आम्ही सर्वजणांनी जाऊन झाडांवरती त्याला दोरीने बांधणे वगैरे किंवा एसटीला आतमध्ये स्टिकर चिटकवणे, पाठीमागे स्टिकर चिटकवणे किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना सामुदायिक विवाह चळवळीचं महत्त्व पटवून देणे, या सर्व गोष्टी करत असताना साई सिद्धी रिक्षा संघटना 500 रूम त्या काळात इकडं हजारों तर काही नव्हतं, परंतु जनेश्वर प्रतिष्ठान असेल, आमचे सर्व सहकारी मित्र असेल, यांनी अहोरात्र कष्ट घेऊन ही जी चळवळ केली, बापूंच्या खांद्याला खांदा लावून सर्वांनी काम केलं। त्या सर्व कार्यकर्त्यांचं, जे तळागाळातले ज्यांचं नामोल्लेख राहिलं असेल कोणाकडून, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो व त्यांनी ही चळवळ जी उभारणं दिली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। 25 वर्ष कशी निघून गेले ते समजलं सुद्धा नाही। प्रत्येक सामुदायिक विवाहाच्या वेगळ्या आठवणी आहे। पूर्वी सूर्योदयनगरी भैय्यूजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदयनगरी येथे बापूंनी 25 वर्षापूर्वी हे जे एवढं रोप लावलं त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे। याचा सर्व कार्यकर्त्यांना, शिर्डी ग्रामस्थांना अभिमान आहे व शिर्डी गावामध्ये साईबाबांनी जे सर्व धर्म समभावाची शिकवण दिली तीच पुढे अविरत कुणीतरी चालवतोय। बापूंच्या माध्यमातून ही शिकवणला चालना मिळाली व त्यांच्या सहकार्यांनी आजपर्यंत 25 वर्षापर्यंत त्यांना सहकार्य केलं किंवा साथ दिली, खांद्याला खांदा लावून आज पण सर्व कार्यकर्ते इथं आहेत। मांडव डहाळ्याच्या जेवणानिमित्त नियोजनाची बैठक होती इथे, त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्ते इथे जमतात व नियोजनाची मोठी बैठक होती। नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुधीरराव विखे पाटील असतील, यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लागतं व त्यानिमित्ताने ही चळवळ आवरत चालू राहावं, याची गोल्डन जुबली व्हावी, अमृत महोत्सव व्हावा या शुभेच्छा व्यक्त करतो व साईबाबांना स्मरून सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये असंच सहभाग नोंदवावा या अपेक्षा व्यक्त करतो। त्यामध्ये ऍक्च्युली काय आहे की कोणतं वासरू कोणत्या गायला पेतं हे आजपर्यंत मोठ्या नेत्याला सुद्धा काही कळलेलं नाही। तर शिर्डीमध्ये 2 दिवस राजकारण असतं, सर्व लोक परत एकत्र येतात, सगळे एकमेकांचे पावले रावळे, मित्र परिवार आहे, काहींचे शालेय जीवनातले संबंध असतील, त्यानिमित्ताने कोणी आणि साईबाबांची शिकवण जी श्रद्धा सबुरी ही सगळेजण पाळतात व साईबाबांचा विचार घेऊन सर्वजण राजकारण सोडून गावाच्या एकोप्यासाठी एकत्र येतात। ही शिर्डीकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं। सुरू केलेला साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 25 वर्षाचा रौप्य महोत्सवी
आपण सर्वजण मान्यवर जमलात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो व आभार मानतो। राजूभाऊ, मी कधी स्टेजवर बोलत नाही, सवय लावा, काय करता आता, सोडून दिलं सगळं। आज 25 वर्ष पूर्ण आले होत आहेत उद्या। हा छोटासा जे रोपट आहे आज वडासारखं वाढत गेलं आणि बापूंच्या हातून किती कुटुंबांचे एक या कुटुंब बसले सर्वांचे। आणि आज आपण सर्वजण पाहत आहात की त्यांच्याबरोबर भगीरथ जीवन असेल, उत्तम बाया कोते असेल, विजय कोते असतील, कमलाकरी असेल, सातत्याने या कामी प्रयत्न करत असतात आणि मी त्यांना या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो। असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहू अशी साईचरणी प्रार्थना करतो। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।